नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 भूगोल पेपर नंबर 2 मानवी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. Syllabus of Human Geography introduced from June 2018. जून 2018 पासून मानवी भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला परिचित झालेला आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये मॉड्यूल 1 ह्यूमन जिओग्राफी, मॉड्यूल 2 पॉप्युलेशन, मॉड्यूल 3 सेटलमेंट, मॉड्यूल 4 ॲग्रिकल्चर असे 4 मॉड्यूलचा समावेश आहे. यामध्ये फर्स्ट मॉड्यूल ह्यूमन जिओग्राफी मानवी भूगोल याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. मॉड्यूल 2 पॉप्युलेशन लोकसंख्या याचा अभ्यास आपण सध्या करीत आहोत. आणि मॉड्यूल 2 मध्ये ज्याला आपण लोकसंख्या मराठीमध्ये म्हणतो, पॉप्युलेशन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, यामध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन म्हणजेच मित्रांनो की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे. माल्थस थेअरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी, मायग्रेशन टाइप्स अँड इफेक्ट्स या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. आतापर्यंत मित्रांनो आपण जागतिक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासले. त्यामध्ये 3 प्रमुख घटक आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे तो भौगोलिक, प्राकृतिक, नैसर्गिक घटक. त्याच्यामध्ये स्थान, पर्वत रचना, पर्वत पठार, मैदान ज्याला आपण प्राकृतिक रचना असं म्हणतो, हवामान, पाणी पुरवठा, मृदा, नैसर्गिक वनस्पती, खनिजे व ऊर्जा साधन संपत्ती, शिरकाव योग्य प्रदेश, समुद्र सपाटीपासून उंचीचे प्रदेश, किनारी प्रदेश. याचबरोबर मित्रांनो आर्थिक घटकामध्ये वाहतूक, औद्योगिक विकास, व्यापार वृद्धी, नागरीकरण, तांत्रिक प्रगती. त्याचबरोबर मित्रांनो सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय घटकामध्ये सामाजिक घटक, ऐतिहासिक घटक, राजकीय घटक. आणि यानंतर मित्रांनो आपण स्थलांतराचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये मित्रांनो आपण मानवी स्थलांतराचा अभ्यासामध्ये आपण स्थलांतर म्हणजे काय किंवा स्थलांतराची व्याख्या आपण पाहूया. आणि त्यानंतर आपण स्थलांतराचा उद्देश एक गोष्ट आपण यामध्ये पाहत जाणार आहोत. स्थलांतराच्या व्याख्येमध्ये आपण केनेथ या तज्ज्ञाच्या मते एका भौगोलिक वा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक वा राजकीय विभागात अल्प वा दीर्घ किंवा कायम वास्तव्यासाठी जाणे यास स्थलांतर असे म्हणतात. मित्रांनो आपण जे काही स्थलांतर आहे, विशेषतः हा स्थलांतर आपण मानवाच्या संदर्भात अभ्यासतोय मानवी भूगोलामध्ये, तर हे अनादी काळापासून सुरू आहे. परंतु पूर्वी हे खूप मर्यादित होते. आपल्या असणाऱ्या जे काही मूलभूत गरजा आहेत, या गरजांच्या पूर्ततेसाठी मानव भटकत होता किंवा स्थलांतर
स्थलांतरित होत होता. आणि त्या काळामध्ये म्हणजे अगदी प्राचीन काळामध्ये मनुष्य पायी किंवा खेचर, गाढव, घोडे, उंट यांच्या साह्यानं एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जात असे. परंतु कालांतरानं मित्रांनो वाहतुकीच्या साधनामध्ये प्रगती झाली आणि स्थलांतर हे खूप वाढले. आणि मित्रांनो स्थलांतराच्या पाठीमागं फक्त उदरभरण एवढंच सीमित असं कारण राहिलं नाही, तर अनेक कारणानं स्थलांतर होऊ लागले. त्याच्यामध्ये आर्थिक लाभ उठवण्यासाठी खनिजांचे उत्खनन व उद्योगधंद्यांच्या विकासामुळे लोकांना रोजगार व नोकऱ्या मिळवण्यासाठी एका भागातून दुसऱ्या भागात दूरदूरच्या ठिकाणात स्थलांतर करावे लागले किंवा करू लागले. अर्थात हे स्थलांतर आर्थिक प्राप्तीसाठी, धनार्जनासाठी केलेलं स्थलांतर हे काही सक्तीचं स्थलांतर नव्हतं, स्वइच्छेनं स्थलांतर. त्याच्या पाठीमागचा उद्देशच होता अर्थार्जन करणं. अशा प्रकारचं स्थलांतर लोक करू लागले. आणि या स्थलांतरामध्ये वाढही झालेली आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे स्थलांतर करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही वाहतुकीची सुविधा आहेत, सोयी आहेत, याच्यामध्ये वाढ झालेली आहे. मग ते रस्त्यांची असू दे वाहतूक, किंवा रेल्वे मार्गातून होणारी वाहतूक असेल, किंवा हवाई मार्गातून होणारी वाहतूक असेल, किंवा जलमार्गातून होणारी वाहतूक असेल. या वाहतुकीच्या सोयींचा झालेला विकास आणि त्यामुळं सहज संचार करता येणं शक्य झालं लोकांना, आणि लोक सहज संचारही करू लागले. काही लोक तात्पुरते जाऊ लागले, तर काही लोक मित्रांनो काही काळासाठी सुद्धा जाऊ लागले, तर काही लोक हे कायमचे वास्तव्य करून नवीन नवख्या अशा ठिकाणी जाऊन राहू लागलेलं आपल्याला पाहायला मिळतात. या केनेथ या तज्ज्ञाच्या व्याख्येसोबत इतरही काही व्याख्या आपल्याला सांगता येतील. एखाद्या व्यक्तीचे किंवा व्यक्ती समूहाचे स्वतःच्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे या स्थलांतर असे म्हणतात. लोकांचे एका भागातून दुसऱ्या भागात जाणे या स्थलांतर असे म्हणतात. एका ठिकाणचे नेहमीचे वास्तव्य बदलून नवीन ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे या स्थलांतर असे म्हणतात. अशा स्थलांतराच्या व्याख्येच्या मध्ये आपल्याला साधारणपणे काही गोष्टी स्पष्ट होतात. त्यामध्ये एक की स्थलांतर या प्रक्रियेमध्ये काही अंतरापर्यंत म्हणजे एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी काही अंतरापर्यंत हे स्थलांतर होतं. आणि मित्रांनो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला या स्थलांतर प्रक्रियेमध्ये पाहायला मिळतं, आणि तो म्हणजे जे काही मूळचं वास्तव्य आहे ते वास्तव्यात काय होतं, बदल होतो. स्थलांतर प्रक्रियेमध्ये या दोन गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात, की वास्तव्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या वास्तव्याच्या ठिकाणामध्ये आपल्याला काय होतं की बदल होतो, किंवा वास्तव्यामध्ये बदल होतो. आणि दुसरं महत्त्वपूर्ण की काही अंतरावरती निश्चितपणे स्थलांतर झालेलं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झालेले पाहायला मिळतात. या स्थलांतराच्या व्याख्येतून आपल्याला दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर या व्याख्या पाहिल्यानंतर किंवा स्थलांतर म्हणजे काय पाहिल्यानंतर स्थलांतरांच्या जे काही पूर्वीचं आणि आत्ताचं स्थलांतर यामध्ये असणारे जे काही आपण भेद पाहिल्यानंतर आपण आता मुख्य दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तो आहे स्थलांतराचा उद्देश. मित्रांनो साधारणपणे अलीकडच्या काळामध्ये जे काही स्थलांतर होतं यामध्ये आपल्याला रोजगार किंवा नोकऱ्या मिळवणे, नवीन भागाचे आकर्षण, सामाजिक, धार्मिक, भाषिक अशा काही गोष्टींच्यामुळं आपल्याला स्थलांतराचा उद्देश पाहायला मिळतो. म्हणजे हे उद्देश आहेत असंही म्हणू शकतो. म्हणजे नोकऱ्या मिळवणे हा एक उद्देश असू शकतो, किंवा रोजगार मिळवणे हा उद्देश असू शकतो, व्यवसाय करणं, बिझनेस करणं हा उद्देश असू शकतो, नवीन भागाचं आकर्षण असतं आणि त्यामुळं स्थलांतर घडून येतं हाही एक उद्देश असू शकतो. त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक व भाषिक या गोष्टींच्यामुळे सुद्धा काही वेळेस स्थलांतर होतं. उदाहरणार्थ पहा की आपल्या देशाची फाळणी झाली आणि मग बरेचसेच हिंदू लोक
पाकिस्तानमधून परत भारतामध्ये आले. म्हणजे या ठिकाणी हे सामाजिक धार्मिक असं स्थलांतर आहे. आणि त्या ठिकाणी मग काही छळ झाला असेल किंवा त्यांना व्यवस्थितरित्या वागणूक मिळाली नसेल किंवा त्यांना आपल्या असणाऱ्या सामाजिक धार्मिक आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं स्थैर्य किंवा आपल्याला स्वातंत्र्य त्या ठिकाणी त्यांना वाटलं नसेल, या अनेक गोष्टीमुळं अनेक अर्थात टॉर्चर ही लोकांना केलं गेलं, यामुळं मित्रांनो हे स्थलांतर होऊन आले. म्हणजे ते सामाजिक स्वास्थ्यासाठी, धार्मिक स्वास्थ्यासाठी किंवा भाषिक स्वातंत्र्यासाठी ते आलेले किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, हे त्यांचं काय आहे, उद्देश आहे की आम्हाला धर्म या संकल्पनेचं स्वातंत्र्य असावं, सामाजिक आमच्यावरती कोणत्याही प्रकारचं बर्डन असू नये, अशा उद्देशानं ते लोक इकडं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर पहा की स्थलांतरामध्ये पर्यटन हा सुद्धा एक उद्देश असतो. आणि त्याचबरोबर पहा काही ठिकाणी बऱ्याच वेळा की काही भाग हे काय असतात की नैसर्गिकदृष्ट्या मानवी जीवन जगण्यास प्रतिकूल असतात. आणि त्यामुळं अशा प्रतिकूल, उदाहरणार्थ दुष्काळी परिस्थिती ज्या ठिकाणी असते, अशा कायमचा दुष्काळ तिथं असतो. आपल्या बोलीभाषेमध्ये पाचवीला पुजलेला असं आपण म्हणतो. तो जर कायमचा दुष्काळ त्या भागामध्ये असेल तर मित्रांनो आपल्याला मग स्थलांतर जे काय आहे, हे स्थलांतराच्या घटना मग घडतात. तो दुष्काळी भाग सोडून लोक काय करतात की इतर ठिकाणी स्थलांतरासाठी जाऊ लागतात. हे महत्त्वपूर्ण आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. याचबरोबर आपल्याला काही ठिकाणी युद्ध होतात, जी काही सामाजिक स्थैर्य असत नाहीये, वारंवार युद्ध त्या ठिकाणी घडत असतील तर तो शांत असलेला भाग सोडून शांतिमय प्रदेशामध्ये जायला लोकांना आढळतं. अशा प्रकारे मित्रांनो स्थलांतराचे काही उद्देश लोकांचे असतात आणि त्या अनुषंगानं ही स्थलांतर घडत असतात. पहा, यानंतर स्थलांतराचे जे काही महत्त्व आहे ते महत्त्व आपण थोडंसं अभ्यासूया. त्याच्यामध्ये लोकसंख्या शास्त्राच्या दृष्टीनं महत्त्व आपण प्रथम पाहू. विशेषतः लोकसंख्येमध्ये बदल होतो आणि तो बदल अर्थात लोकसंख्येतील बदल कसा असतो, या सर्व गोष्टी आपल्याला लोकसंख्येतील बदलांचा अभ्यास म्हणजेच काय होतं की अनेक 1-2-3 गोष्टींचा आपल्याला दखल घ्यावी लागते. मूळ असणारी जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये घट किंवा वाढ होते, हा एक बदल असू शकतो किंवा असतो स्थलांतराच्या प्रक्रियेमुळं. आणि स्थलांतराचं महत्त्व मग लोकसंख्येच्या दृष्टीनं असतं की त्या ठिकाणी लोकसंख्येमध्ये बदल होतो. आणखीन एक स्त्री पुरुष प्रमाणामध्ये मित्रांनो काय होतो, बदल होतो. किंवा आपण पाहतो की या बदलाच्या प्रक्रियेमध्ये अनेक इतरही गोष्टी असतात. त्याच्यामध्ये वयसापेक्ष असं काही आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात. बालक, प्रौढ आणि वृद्ध यांच्यामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. तर असे काही लोकसंख्येच्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून काही बदल आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये आपण थोडक्यात आपण पाहूया. उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की समजा एखाद्या एक्स प्रदेशातून म्हणण्यापेक्षा आपण कोकणातून म्हणू, कोकणातून लोकसंख्या स्थलांतरित होऊन मुंबईमध्ये गेली. तर लोकसंख्येच्या संख्येमध्ये काय होतो, बदल होतो. कोकणातील लोकसंख्या घटते तर मुंबईची लोकसंख्या वाढते. या दृष्टिकोनातून हा स्थलांतराचं महत्त्व किंवा स्थलांतराच्या अभ्यासाचं महत्त्व. दुसरं की स्त्री पुरुष प्रमाणामध्ये कोकणातील जे काही स्थलांतरित होऊन जाणाऱ्यांच्यामध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक असतं. मग कोकणामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं, पुरुषांचं कमी पाहायला मिळतं, कारण पुरुष स्थलांतरित होऊन गेलेले आहेत मुंबईला. आणि मुंबईमध्ये काय पाहायला मिळतं की पुरुषांची संख्या जास्त आहे, स्त्रियांची संख्या कमी आहे, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर हे लोकसंख्या शास्त्राच्या दृष्टीनं हे स्थलांतराचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. याशिवाय वयोगटानुसार सुद्धा आपल्याला सांगता येतं की तरुण किंवा प्रौढ कोकणातून निघून गेलेले आहेत
आणि मुंबईमध्ये मग तरुणांची आणि प्रौढांची संख्या जास्त आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने लोकसंख्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून लोकसंख्येमध्ये होणारा जे काही बदल आहे, यामध्ये विशेषतः स्थलांतराची काही भूमिका आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण लोकसंख्याशास्त्राच्या दृष्टीने स्थलांतराचं महत्त्व लक्षात घेऊन त्याचा अभ्यास आपण करत असतो किंवा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही महत्त्वपूर्ण गोष्टी होतात. विशेषतः आपण कोकण आणि मुंबईचं हे उदाहरण हे कंटिन्यू करू शकतो की काय होतं की मुंबई या शहराला औद्योगिक शहर आहे, त्या शहराला काय मिळतो, श्रमिक पुरवठा प्राप्त होतो. आणि त्या ठिकाणी श्रमिक पुरवठा प्राप्त झाल्यामुळं त्या ठिकाणचे उद्योगधंदे वगैरे व्यवस्थितरित्या वाढीस लागतात आणि उद्योग नावारूपास येतात आणि त्यांची भरभराट होते. आणि याशिवाय कोकण परिसरामध्ये सुद्धा लोक काय करतात की आपण उद्योगाला गेलो तर आपल्या घरातल्या लोकांचं उदरभरण करण्यासाठी कोकणामध्ये पैसा पाठवला जातो. मग त्यांचंही मित्रांनो काय होतं की उदरनिर्वाह होतो आणि त्यासाठी त्यांना आवश्यक असणारे जे काही पैसे आहेत हे पैसे प्राप्त होतात किंवा अर्थार्जन त्यांचं चालतं. हे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून स्थलांतराचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. यानंतर सामाजिक दृष्टीनं महत्त्व आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. स्थलांतरित लोक नवीन भागाशी एकरूप झाल्यास सामाजिक एकता साधली जाते, पण तसे झाले नाही तर सामाजिक समस्या सुद्धा मित्रांनो निर्माण होतात. याचा समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास आवश्यक असतो. त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्यशास्त्राच्या दृष्टीने स्थलांतर हा महत्त्वाचा विषय आहे. कारण स्थलांतर हे देशादेशातील कायदे, परदेशी धोरण व राजकीय संबंधावर अवलंबून असतात. तेव्हा मित्रांनो या सर्व दृष्टिकोनातून स्थलांतराचं महत्त्व आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो विशेष पुढच्या मुद्द्याला जाण्या अगोदर यातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सामाजिक सलोखा. पूर्वीच्या काळामध्ये सामाजिक सलोखा निश्चितपणे होता. अनेक मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा, मोठ्या शहरामध्ये सुद्धा जे काही वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक एकत्रित यायचे किंवा धर्माचे लोक एकत्रित यायचे, एकमेकांच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचे, एकमेकांचे उत्सव साजरे करायचे, एकमेकांना भेटीगाठी द्यायचे. आणि मग कालांतरानं समाज कंटक किंवा समाज विघातक असे लोक काय करतात की वेगळ्या प्रकारचं विष आपण म्हणूया पेरतात आणि समाजामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. जर समाजामध्ये प्रेम निर्माण झालं तर निश्चितपणे त्या ठिकाणी समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही स्थलांतरित होऊन आलेले लोक आहेत हे काय ठरू शकतात, निश्चितपणे महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात आणि त्या ठिकाणी स्थैर्य निर्माण करू शकतात आणि समाजामध्ये आदानप्रदान होऊ शकते. सांस्कृतिक आदानप्रदान, विचारांचे आदानप्रदान, चांगल्या गोष्टींचे आदानप्रदान, अनेक गोष्टी हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांना आदानप्रदान करून शिकवल्या जातात. हे अत्यंत चांगलं वातावरण. तर दुसऱ्या बाजूला मी सांगितलं की काही समाजकंटक किंवा समाज विघातक लोक असतात. हे लोक मित्रांनो काय करतात की तेढ निर्माण वाढवण्यात किंवा समाजामध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न करीत असतात. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हे स्थलांतराच्या दृष्टिकोनातून आपण समाजशास्त्रीय अभ्यास आणि शेवटी आपण राज्यशास्त्राच्या भाषेमध्येही सांगितलं की वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे धोरणं असतात आणि त्यानुसार आपण स्थलांतराला महत्त्व असतं की काही ठिकाणचं धोरण हे लवचिक असतं तर काही ठिकाणचं धोरण हे कठोर असतं. या सर्व गोष्टी या ठिकाणी विचारात घेण्याची अत्यंत आवश्यकता असते यानंतर मित्रांनो पुढं महत्त्वपूर्ण गोष्टीकडे आपण वळणार आहोत की स्थलांतरावरती परिणाम करणारे जे घटक आहेत या घटकांच्याकडं आपल्याला वळायचं आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण डिटेल असा अभ्यास नाही करणार कारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्थलांतरावरती परिणाम करणारे घटक नाही आहेत. परंतु आपण या ठिकाणी स्थलांतराची प्रक्रिया अभ्यासताना हे स्थलांतरावरती परिणाम करणारे घटक हे अभ्यासामध्ये अविभाज्य आहेत. म्हणून याचा थोडक्यात आपण परिचय करून घेणार आहोत. अधिक असा सखोल
आपण यावरती फारसा विचार नाही करणार. थोडक्यात आपण विचार करणार आहोत. तेव्हा स्थलांतरावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या मध्ये मित्रांनो अनेक घटक स्थलांतरावरती परिणाम करीत असतात. त्यापैकी पहिला जो घटक आहे तो आहे भौगोलिक घटक. मित्रांनो यामध्ये पहिलं महत्त्वपूर्ण काही घटक असतात. त्याच्यामध्ये हवामान हा घटक असतो आणि तो अनुकूल हवामान आणि प्रतिकूल हवामान असं दोन्ही गोष्टी स्थलांतरास कारणीभूत ठरतात. म्हणजे समजा की प्रतिकूल हवामान आहे. तुम्हाला जवळचं उदाहरण मी देतो, मुद्दाम जवळचं उदाहरण देतो. खूप लांबची उदाहरणं तुमच्या परिचयाची नसल्यामुळे तुमच्या लक्षात राहतील न राहतील. परंतु आपल्या जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या जतचं उदाहरण देता येतं. जत या ठिकाणी जर बघितलं तर हवामान कसं आहे, प्रतिकूल आहे. कारण त्या ठिकाणी पर्जन्य आहे, पर्जन्य अत्यंत कमी पडतं आणि त्या ठिकाणी असणारी शेती आहे, या शेतीला पुरेसा पाऊस पडत नाही आहे. याशिवाय त्या ठिकाणी काही उद्योगधंद्यांची स्थापना होण्यासाठी सुद्धा तिथं पाण्याची आवश्यकता नाही आहे. पाण्याची आवश्यकता आहे परंतु पाणी त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. तर मग या सर्व गोष्टी उद्योगधंद्यांच्या दृष्टीनं किंवा ज्याला आपण म्हणतो शेतीच्या दृष्टीनं त्या ठिकाणी अनुकूल अशी परिस्थिती नाही आहे. आणि मग तिथले लोक काय करतात मित्रांनो, स्थलांतरित होतात आणि विशेषतः सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडच्या भागात स्थलांतरित करून येतात. वाळवा किंवा भिलवडी या भागामध्ये स्थलांतरित होऊन येतात. आणि या भागामध्ये मग ते काय करतात मित्रांनो की अनुकूल हवामान असल्यामुळे तिथं रोजगाराची संधी असते, तिथं पाणी उपलब्ध आहे, राहण्याच्या साठी आवश्यक सुविधा आहेत. या सर्व गोष्टींचा लाभ घेण्यासाठी ते येतात. म्हणजे थोडक्यात प्रतिकूल हवामानातून स्थलांतरित होतात आणि अनुकूल हवामानात येतात. असं हवामान हा स्थलांतरावर परिणाम करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. याशिवाय जमीन, सुपीक जमीन आणि नापीक जमीन हाही अत्यंत भाग महत्त्वाचा आहे. सुपीक जमीन आहे तर तिथं लोकसंख्येचं केंद्रीकरण अधिक होतं. नापीक जमिनीकडून जे काही लोक आहेत ते लोक काय येतात, सुपीक जमिनीकडे येतात. आणि म्हणून आपण बघतो की उत्तर भारतामध्ये विशेषतः गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणची असणारी जी काही भूमी आहे, या भूमीची जी काही पोषण क्षमता आहे, ही पोषण क्षमता अधिक असल्यामुळं जे काही लोक आहेत हे त्या ठिकाणी येऊन राहतात आणि त्या ठिकाणची जी काही धरणी माता आहे ही जास्तीत जास्त लोकांचं पोषण करते. असंच उदाहरण जत आणि आपल्याही भागामधलं देता येईल की जत भागामध्ये जमीन जी आहे ही जमीन मुरमाड आहे. तर तासगावच्या पश्चिमेकडील असणार जी काही भिलवडी परिसर आहे किंवा वाळवा तालुका आहे किंवा कृष्णा नदीकाठचा प्रदेश आहे, हा मित्रांनो या ठिकाणची जमीन आहे गाळाची जमीन आहे आणि या जमिनीची जी काही पोषण क्षमता आहे ही पोषण क्षमता अधिक आहे. आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की साधारणपणे सुपीक जमिनीकडे लोकांचा स्थलांतरित होऊन जाण्याकडे ओढ असतो आणि नापीक क्षेत्रातून लोक काय करतात, ते क्षेत्र त्यागतात आणि सुपीक भागाकडे येतात. असा परिणाम जमिनीच्या संदर्भात आपल्या स्थलांतरावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये सांगता येतो. त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक सांगता येतं की पाण्याची जी काही उपलब्धता आहे ही पाण्याची उपलब्धता कशी आहे. पाणी सहज उपलब्ध असणाऱ्या भागामध्ये लोक येतात, पाण्यासाठी संघर्ष करावे लागणारे जे काही भाग आहेत ते सोडून येतात मित्रांनो. असाही आपल्याला स्थलांतरावर परिणाम करणारा ही काही पाण्याची उपलब्धता हा घटक आहे. हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असंही आपण म्हणू शकतो. याशिवाय खनिज किंवा नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे, ही नैसर्गिक साधन संपत्ती जिथं आहे तिथं लोक स्थलांतरित होऊन जातात असंही आपण म्हणू शकतो. आणि विशेषतः ज्या ठिकाणी वारंवार नैसर्गिक आपत्ती येतात, मग पूर असेल, वादळ असतील किंवा भूकंप असतील, असे प्रदेश लोक सोडून ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येत नसतात अशा ठिकाणी जाऊन राहतात. हाही स्थलांतरावरती परिणाम करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. अशा प्रकारे आपण भौगोलिक घटक, स्थलांतरावर परिणाम करणारे जे काही भौगोलिक घटक आहेत या घटकांचा आपण चर्चा केलेली आहे. यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे आर्थिक घटक. आर्थिक घटकामध्ये औद्योगिक प्रगती किंवा खनिजांचे उत्खनन, व्यापार, वाहतूक, शेतीची प्रगती किंवा रोजगार उपलब्धता इत्यादीमुळे मित्रांनो लोक काय होतात, स्थलांतरित होतात त्या भागामध्ये. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हे आर्थिक घटक आहेत. ज्या भागामध्ये औद्योगिक प्रगती आहे त्या भागाच्या
सभोवतालच्या परिसरातून लोक त्या ठिकाणी येतात, स्थलांतरित होऊन येतात आणि त्या ठिकाणची लोकसंख्येची घनताही वाढते, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच हा औद्योगिक प्रगती हा आर्थिक घटक लोकसंख्येच्या स्थलांतरावरती परिणाम करणारा अत्यंत प्रभावी घटक आहे. याशिवाय आपण खनिज पाहिली भौगोलिक घटकांच्या संदर्भात, परंतु त्या खनिजांचं उत्खनन आर्थिक घटकामध्ये त्याचा समावेश होतो. म्हणून इथं खनिजांचं उत्खनन ज्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी लोक बाहेरच्या सभोवतालच्या म्हणण्यापेक्षा सभोवतालच्या प्रदेशातून त्या ठिकाणी स्थलांतरित होऊन येतात. याशिवाय ज्या ठिकाणी व्यापार चालतो त्या ठिकाणी व्यापारी पेटा असतात, बाजारपेठा असतात, त्या ठिकाणी लोक मित्रांनो काय होतात, स्थलांतरित होऊन येतात. हाही भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. याशिवाय वाहतुकीच्या जी काही सोयी सुविधा असतात किंवा सोयी सुविधांचं जिथं केंद्रीकरण होतं त्या भागामध्ये मित्रांनो खूप असं लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं पाहायला मिळतं. जे एखाद्या ठिकाणी समजा वाहतुकीचे अनेक प्रकार जर एकवटलेले असतील, मग त्या ठिकाणी रस्ते असतील, रेल्वे असतील, हवाई वाहतूक असेल किंवा जल वाहतूक असेल, तर त्या ठिकाणी सर्व किंवा अनेक भागातून लोक काय होतात, स्थलांतरित होऊन त्या ठिकाणी येतात. असा हा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावी घटक आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा वाहतूक हा अत्यंत प्रभावी घटक आहे असं स्थलांतराच्या दृष्टिकोनातून आर्थिक घटक म्हणून आपण नामोल्लेख करू शकतो. यानंतर आर्थिक घटकामध्ये शेती आहे. प्रगत शेती ही सुद्धा मित्रांनो अप्रगत भागातून मग प्रगत भागामध्ये लोक स्थलांतरित होऊन येत असतात. हा प्रगत शेती हा आर्थिक घटक सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. याचबरोबर रोजगाराची उपलब्धता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी लोक काय करतात, स्थलांतरित होऊन जातात किंवा त्या ठिकाणी स्थलांतर ही प्रक्रिया घडते. तेव्हा आर्थिक घटक हा स्थलांतरावर परिणाम करणारा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे असंही आपण म्हणू शकतो. याशिवाय सामाजिक घटक. सामाजिक घटकामध्ये सामाजिक बंधने, धार्मिक, जातीय व भाषिक वाद किंवा कौटुंबिक कलह इत्यादी गोष्टींच्यामुळं मित्रांनो काय होतं, स्थलांतर होत असतं. या संदर्भात अनेक गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत किंवा आपल्याला आता थोड्या वेळापूर्वी आपण दिलेलं उदाहरण की देशाची फाळणी झाली आणि मग एक पाकिस्तान झाला, एक भारत झाला, हिंदुस्थानचे दोन देश झाले आणि मग पाकिस्तानमध्ये असणारे जे काही हिंदू धर्मीय लोक आहेत या हिंदू धर्मीय लोकांच्यावरती त्या ठिकाणी अनेक सामाजिक बंधनं येऊ लागली आणि धार्मिक बंधनं येऊ लागली. त्याचबरोबर त्या ठिकाणी जातीय सलोखा निर्माण नाही झाला. त्याचबरोबर त्या ठिकाणी भाषिक वाद ही उफाळून आले आणि त्यामुळं तिथून लोक हिंदू जे काही अल्पसंख्य होते ते त्या समाजाला त्यागून ते मित्रांनो आपल्या मूळ भूमीमध्ये, अर्थात त्यांची ती भूमी मूळच होती, विभाजनातून ते तिकडे गेले होते, अर्थात त्यांचा त्याच्यामध्ये काही दोष नव्हता. परंतु हा मुद्दा जो आहे हा राजकीय सुद्धा आहे आणि सामाजिक सुद्धा आहे, हेही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि मग तिकडून त्यांना इकडं यावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे सामाजिक घटक सुद्धा लोकसंख्येच्या जी काही स्थलांतरावर परिणाम करणारा महत्त्वपूर्ण घटक ठरतो. आणि यानंतर जे आहे की स्थलांतरविषयक जी काही राजकीय घटक आहेत, स्थलांतराविषयी काही धोरणं असतात, कायदे असतात, देशादेशामधील संबंध असतात, देशादेशातील युद्ध असतात, या काही राजकीय भूमिका असतात. या राजकीय भूमिकांच्यामुळं स्थलांतर कमी किंवा जास्त घडत असतं मित्रांनो, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. राजकीय घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून किंवा सामाजिक सलोखा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, सांस्कृतिक आदान प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर की अनेक लोकांच्या सोयीसुविधांच्यासाठी सुद्धा हा राजकीय घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. आणि मग देशादेशातील जी काही संबंध मैत्रीपूर्ण असतील तर त्या ठिकाणी मित्रांनो स्थलांतरासाठी काय होतं की थोडीशी शिथिलता असते आणि सहज लोक काय करतात की तिथं जातात, येतात आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करतात किंवा पर्यटन करतात किंवा अनेक विचारांचे आदान प्रदान करतात. त्यांच्यामध्ये सलोखा, प्रेम निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे राजकीय घटकावरती अवलंबून असतं की दोन देशामध्ये मैत्री असणं कधीही स्थलांतरास अधिक गती, चालना देणारं असतं. आणि मग काही वेळेस काय होतं मित्रांनो की प्रगतशील देश असतील तर त्या प्रगतशील देशामध्ये अधिक प्रगती झालेली पाहायला मिळते. अप्रगत आणि
विकसनशील देशामध्ये कमी प्रगती झालेली पाहायला मिळते आणि म्हणून मग अप्रगत किंवा विकसनशील देशातून जास्तीत जास्त लोकांचे लोंढे प्रगत राष्ट्राकडे जाऊ लागतात किंवा हे स्थलांतर होतं आणि म्हणून हे प्रगत राष्ट्र काय करतात की यावरती निर्बंध बसवण्यासाठी काही धोरणं आखतात, काही कायदे कानून करतात आणि त्या कायदे कानूननुसार त्या ठिकाणी कुणाला स्थलांतर होऊ द्यायचं, कुणाला होऊ द्यायचं नाही, कुणाला तात्पुरतं स्थलांतराला परवानगी द्यायची तर कुणाला कायमस्वरूपी द्यायची, हे सर्व त्यांची जी काही धोरणं आहेत, त्यांचे कायदे कानून आहेत हे ठरवत असतात मित्रांनो. अलीकडे सर्वच देशांचे अशा प्रकारचे कायदे कानून तयार झालेले आहेत आणि त्याला अनुसरूनच स्थलांतर होत असतं. अशा प्रकारे राजकीय घटक सुद्धा स्थलांतरावरती परिणाम करणारा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक ठरतो का. तेव्हा मित्रांनो या ठिकाणी आपली वेळ जी आहे ही वेळ झालेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढील तासाला आपण पुढील मुद्दे स्थलांतराच्या संदर्भात आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये विशेषतः आपण स्थलांतराचे प्रकार पुढच्या क्लासमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तेव्हा या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.